So, hello guys, welcome to the Nasdaq Arena. तर आपण आज या व्हिडिओमध्ये एक प्राइस ॲक्शन किंवा प्राइस डिलिव्हरी ऑर्डर फ्लो काय आहे नेमकं एकदम सिम्पल टर्म्समध्ये समजणार आहे. ओके, तर आता एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे समोर की प्राइस ॲक्शन मायकलनं कशा पद्धतीनं रीड करायचं हे सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथं बघू शकतो की एक सेल साईड इम्बॅलन्स फॉर्म झालेला आहे. ओके, हा काय एक सेल साईड इम्बॅलन्स आहे. हा एक सेकंड. ओके, हा आहे आपला सेल साईडचा इम्बॅलन्स. तर आता प्राइस ॲक्शन जे आहे, ज्या पद्धतीनं सर मायकल जे हाडलस्टन आपल्याला सांगतात, ह्याला म्हणायचं सेल साईड इम्बॅलन्स आणि हे आहे बाय साईड इनएफिशियन्सी. तर आता या शब्दांमध्ये कन्फ्यूज न होता मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो एक्झॅक्ट होतंय काय इथं. हे इम्बॅलन्स फॉर्म होण्याच्या आधी जर तुम्ही बघितलं, ज्या वेळेस हे इम्बॅलन्स फॉर्म झाला, सर मायकल जे हडलस्टन बोलतात, ज्यावेळेस सेल साईडचा इम्बॅलन्स तयार होतो त्यावेळेस मीन थ्रेशोल्डच्या अप्पर पार्टमध्ये, हा आहे आपला मीन थ्रेशोल्ड, आणि ह्याच्या अप्पर पार्टमध्ये जर आपण बघितलं तर इथं त्यांनी सांगितलेलं की तर ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, पहिली गोष्ट, ही कॅन्डल का बनली? कारण की एक्स्ट्रीम अमाऊंट ऑफ ऑर्डर्स पंच झाले मार्केटमध्ये, त्यामुळं ही प्राइस डिलिव्हरी एकदम पुअर झाली. ओके, आता हे मार्केट रेंजिंग आहे म्हणजे नेमकं काय आहे की प्रत्येक होणाऱ्या कॅन्डलच्या मुवमेंटला ऑर्डर प्लेस होत आहेत, प्राईस डिलिव्हर व्हायला लागलेली आहे. इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॅन्डलच्या मुवमेंटला प्राईस डिलिव्हर होते. पण इथं या कॅन्डलमध्ये काय झालं आहे की ऑर्डर्स एवढ्या फास्ट पंच झाले हेवी क्वांटिटीमध्ये की ते प्राईस डिलिव्हरी एकदम वीक झाली. कळते कुठून कुठपर्यंत? या कॅन्डलच्या लोपासून या 9:45 AM कॅन्डलच्या हायपर्यंत, इथून एवढी हेवी क्वांटिटी पंच झाली की तर प्राईस डिलिव्हरी एकदम पुअर झाली. ओके, म्हणजे इथं ऑर्डर्स नाहीच आहेत. मग आता हे ऑर्डर्स फुलफिल करण्यासाठी बाय साईड इनएफिशियन्सी तयार झाली. ओके, मार्केट फेअर व्हॅल्यू गॅप्समध्ये काय येतं त्याचं लॉजिक तुम्ही समजून घ्या. आता मायकल जे हडलस्टन काय बोलतात की हा जो वरचा पार्ट आहे सेल साईड इम्बॅलन्समधला वरचा पार्ट, त्याच्यामध्ये प्रिव्हियस काय झालेलं आहे ही कॅन्डल किंवा हा इम्बॅलन्स फॉर्म होण्याच्या आधी, तर प्राईसनं इथं ऑलरेडी डिलिव्हरी दिलेली आहे. समजून घ्या, प्राईसनं इथं ऑर्डर्स जनरेट केलेले आहेत भरपूर या एरियामध्ये. हे बघा, सो आपला हा जो अप्पर पोर्शन आहे त्याच्यामध्ये हा पोर्शन आपण निग्लेक्ट करणार का? कारण की ऑलरेडी प्राईस इथं डिलिव्हरी झालेली आहे. मग आता उरला आपला हा इम्बॅलन्स. ओके,
बाय साईड इनएफिशियन्सी कंप्लीट करण्यासाठी आता जे इथं डिसबॅलन्स झालेलं आहे, ओके, त्याला बॅलन्स करण्यासाठी बाईंगचे जे ऑर्डर्स आहेत ते मॅक्सिमम कुठपर्यंत येऊ शकतात, तर या झोनपासून ते इथपर्यंत. आणि हा जो झोन आहे ह्याच्यामध्ये जेवढे पण बाईंग ऑर्डर्स आहेत, 1 2 3, तुम्ही बघू शकता की हे वीक बाईंग आहे. वीक बाईंग का का आलेली आहे हे प्राईस या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट का झालेलं आहे? कारण की ह्याच्यामध्ये सेलिंगचे ऑर्डर्स प्लेस व्हायला लागलेले आहेत. जे काही सेल साईड इम्बॅलन्स झालेला आहे तो बाय साईड इनएफिशियन्सीनं कंप्लीट होते. म्हणजे ही प्राईस सायकल जी आहे ह्याला जे आपण काय म्हणतो अल्गोरिथमिक प्राईस डिलिव्हरी, तर हे खरं प्राईस ॲक्शन आहे. तर प्राईस ॲक्शन इम्बॅलन्सचं किंवा FVGचं कसं फाइंड करायचं, तर मायकल जे हाडोस्टननी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ॲट सेम टाईम ज्यावेळेस बाय साईड इम्बॅलन्स बनतो अशाच पद्धतीनं, तर त्यावेळेस आपण मीन थ्रेशोल्डपासून खालच्या साईडला प्रिव्हियसली प्राईस डिलिव्हरी कशी झालेली आहे हे आपण आणखीन लोअर टाईम फ्रेमला जाऊन बघणार. त्याच्यानं आपल्याला काय कॉन्टेक्स्ट होतो की मार्केट आता सपोज जर इथं बाय असता, ओके, बाय साईड इम्बॅलन्स असता, तर मार्केट मीन थ्रेशोल्डपर्यंत येऊन परत रिव्हर्स जाणार आहे की मार्केट मीन थ्रेशोल्ड तोडून पूर्ण खालची पेंडिंग लिक्विडिटी घेणार आहे हे आपल्याला कसं समजतं? कुठल्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या कोणत्या प्रीमियम झोनपासून का डिस्काउंट झोनपासून प्राईस जाणार आहे हे कसं समजतं? तर मायकल सरांनी सांगितलेलं आहे, ज्यावेळेस सेल साईड इम्बॅलन्स बनतो त्यावेळेस मीन थ्रेशोल्डपासूनचा प्रीमियम झोन, वरचा झोन, त्याच्यातली प्रिव्हियस प्राईस डिलिव्हरी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. ॲट अ सेम टाईम जर बाय साईडचा तुमचा इम्बॅलन्स असेल तर मीन थ्रेशोल्डपासून डिस्काउंटेड झोनचा प्रिव्हियस प्राईस डिलिव्हरी तुम्हाला लोअर टाईम फ्रेममध्ये बघायची आहे. त्याच्यामुळं काय कॉन्टेक्स्ट तुम्हाला मिळेल की प्राईस डिलिव्हरी प्रिव्हियसली झालेली आहे, आणि जर झालेली नसेल तर तो FVG 101% फेल होणार आहे. दिस इज 100% ट्रूथ. या पद्धतीनं जर तुम्ही FVGs यूज केले अंडरस्टँड करून, तर हे प्राईस ॲक्शन तुम्हाला तुमचे ट्रेड्स घेण्यासाठी भरपूर मदत करेल. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग. सो स्टे ट्यून्ड फॉर मोर सच व्हिडिओज. बाय.